मी 6.25 वर्ष गप्प होतो कारण माझ्या गप्प राहण्यातच एवढी ताकद आहे. बोललो तर काय होईल धनंजय मुंडेचा इशारा. बीड जिल्ह्यातील भायाळ गावात नारळी अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेच्या कार्यक्रमाला आज राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचे येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र याच मंचावरून बोलताना धनंजय मुंडे यांनी गेल्या 1.5 वर्षातील घडामोडीवर अप्रत्यक्षपणे जोरदार भाष्य केले. मी जन्माला आलो तेव्हापासून माझ्या पाठी संघर्ष आहे. अनेक संकट आली पण तुमच्या आशीर्वादामुळे वेळ कधीच आली नाही असं म्हणत टीकाकारांनाही त्यांनी सूचक इशारा दिला. जे बोलायचं ते बोलून द्या. मी 6.25 वर्ष गप्प राहिलो कारण माझ्या गप्प राहण्यातच एवढी ताकद आहे. बोलल्यानंतर काय होईल असंही मुंडे म्हणाले. तर रथावर घोडच बसतं मोर नाही असं म्हणत त्यांनी कर्ण अर्जुनाच्या उदाहरणातूनही राजकीय टोला दिला. अध्यात्माचं व्यासपीठ नाही. मी त्रिविक्रमानंदजींना पण विनंती केली होती की मी अध्यात्माच्या व्यासपीठावर बोलत नाही, पण महंतांनी आज्ञा केल्यावर ती आज्ञा तोडू नये हे भक्ताचं कर्तव्य. कितीही बोलले तरी मी 6.25 बोललो नाही, आणखी नाही बोलणार नाही. कारण आपल्या गप्प राहण्यामध्ये जर एवढी ताकद आहे तर बोलल्यानंतर काय होईल. आमच्या अक्का तिथं बसल्यात आठवण काढली मोरळ्या काचीची. पण एकीकडे वेगळी चर्चा आपण पाहतोय. एका व्यक्तीच्या डोळ्यात 1.25 वर्ष माझ्यावर झालेले आघात त्याचा रागही दिसत होता आणि मी व्यवस्थित इथं आलोय याचा डोळ्यात आनंदही दिसत होता. एवढं अभूतपूर्व स्वागत की मी रथावर बसावं म्हणून आग्रह एवढा. कुठं येऊ टाका हे आडवा झाला गाडीची. पण ह्याला कसं सांगावं. मी म्हणलं आता तू आडवा तसा जर हा गाडीसोबत मी पायी जातो. अरे रथावर घोड्याच्या बसावं लागतं मोराच्या नाही. उदाहरण कर्णाचं दिलं पण साक्षात माझं नाव अर्जुनाच्या एका नावापैकी धनंजय. त्यामुळे त्याला माहिती आहे कुठल्या रथात बसायचं. म्हणून काका आपली सगळ्यांची क्षमा मागतो की मी रथात बसलो. पण हे अभूत